नमस्कार मित्रांनो, या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देव बकासूर एक खूप दिवस झालं व्हिडिओ येत नव्हते, परंतु आजपासून 100% बकासूरचे व्हिडिओ तर येतीलच, परंतु सगळेच व्हिडिओ या बैलगाडा क्षेत्रातले जेवढे असतील तेवढे करण्याचा प्रयत्न करू आपण. आणि एक काल कमबॅक कोणाचं झालं, कमबॅक काल या बैलगाडा शर्यत क्षेत्रावरती राज्य करतायत. आणि खरंच आत्ता त्यांचा एक वर्ष झालं. काही लोकांना वाटले ते आता पळू शकत नाहीत, त्यांना एवढं टॉपचे पैरे भेटू शकत नाहीत, पण शेवटी अनुभवच असतो. आणि काल एक मैदान पार पडलं बघा, ते पुणे जिल्ह्यामध्ये. त्या मैदानामध्ये कमबॅक सगळ्यांचा बघायला मिळाला. महत्त्वाचा कमबॅक जो आहे तो कॉकटेलचा बघायला मिळाला सगळ्या महाराष्ट्राला. या बैलाने आदत वयापासून एक सगळ्यांची मनं जिंकली होती. असा पिंटू शेट वडकी यांचा हिंद केसरी कॉकटेल आदत वयामध्ये कॉकटेल झाला आहे बरं का, हा हिंद केसरी. आणि तो हिंद केसरीचा बहुमान जर कुणी त्याला दिला असेल तर या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्याला बिंजोडचा बेताज बादशाह म्हणून ओळखला जातो असा राहुल पाटील अडवली कल्याण यांचा मथुर काय कमबॅक केला होता. आणि खरंच तो कॉकटेलचा गुरु आहे तर आहेच. आणि जो काय कॉकटेल आज जो तुम्हाला काल जो कॉकटेलचं कमबॅक सगळ्यांना बघायला मिळेल. काय पळाला आहे कॉकटेल मित्रांनो, जीवाची बाजी लावली. आणि मालकाचं नाव अजूनही त्याने एक सगळ्यांना सांगितलं आहे की त्या मालकाचं नाव मी कायम जोपर्यंत पळतोय तोपर्यंत करणार आणि करणारच. आणि काय पळाला, खरंच खूप छान वाटलं काल. कॉकटेलने 2 नंबरचा मान जो आहे तो पटकवला. महत्त्वाचा गुलाल होता कॉकटेलला. खूप दिवस झालं गुलालापासून गवसणी घातलेली, परंतु त्याचं कमबॅक पाहिजे होतं आणि ते कमबॅक आता झालं आहे. आणि खूप चांगला पळाला कॉकटेल. त्याला खूप सारे शुभेच्छा. अशीच कामगिरी कर कॉकटेल. आणि तुझ्या मालकाचं नाव महाराष्ट्राचं नव्हे तर 14 देशामध्ये जेवढे बैलगाडी शर्यत क्षेत्र बघितलं जातं लोकांच्याकडून, त्यांच्याकडे नाव केलंस तू. चांगला पळालास आणि तुझं कमबॅक झालं आहे. आणि या वाघाने दाखवून दिलं आहे तो काय चीज आहे. आणि एकाचं कमबॅक ज्या बैलाने महान भारत केसरीचा मान जो आहे तो पटकवला, पेडगावचा मान पटकवला, पुशेगावचा मान पटकवला, असा हेमंत फुलोरे साहिल प्रतिष्ठान द्वारलीकरांचा हरण्या 722 याचंसुद्धा काल कमबॅक झाले. आणि ते सुद्धा गुलालानं कमबॅक झाले. खूप दिवस झालं त्यालासुद्धा गुलाल मिळत नव्हता. त्याचे पैरेसुद्धा टॉपचे होत होते, परंतु गुलालाला गवसणी जे आहे ते गुलाल मिळत नव्हता त्याला. परंतु शेवटी त्याने गुलाल जो आहे तो मिळवला. आणि मालकाचं नाव संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवणारा असा हिंद केसरी महान भारत केसरी असा द्वारलीचा हरण्या कमबॅक केलं. आणि त्यानं दाखवून दिलं. तो सुद्धा एक नामांकित नंदी आहे आणि त्याची नामांकित नाव त्याचं घेतलं जातं या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये मोठ्या उत्साहानं मोठ्या आदराने. असा द्वारलीचा हरण्या याचं सुद्धा काल कमबॅक झालं आणि खूप बरं वाटलं. अजून एकाचं कमबॅक झालं आणि झालं म्हणजे झालं. असा पिस्टन 22-11 बापूसाहेब आंबेकर वडकी. काय पळतो बाबून हा पिस्टन, देखणं हत्यार या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील. आणि खरंच एक या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये वेळ लावणारा अखंड महाराष्ट्राला असा पिस्टन 22-11. काही दिवस झालं, काही महिने झाले तो त्याचा फॉर्म जो आहे तो गेलेला होता, परंतु त्याचा फॉर्म कालच्या मैदानामध्ये फायनलमध्ये आला आणि दाखवून दिलं की तो काय चीज आहे. पिस्टन कॉकटेल आणि हरण्या या महारथींनी काल अक्षरशः मैदान या तिघांनी गाजवलं. 1 नंबरचा मान जो आहे तो राहुल्या आणि छोट्या रायफलने पटकवला. परंतु या तिघांचं कमबॅक सगळ्यांना बघायचं होतं. आणि खरंच आज अभिमान वाटतो या तिन्ही नंदींचा, कारण की या तिन्ही नंदींनी बैलगाडा शर्यत क्षेत्रावरती अधिराज्य गाजवले या तिघांनीसुद्धा. आणि मेन या तिघांचा कमबॅक होणं खूप गरजेचं होतं आणि दाखवून दिले की ते सुद्धा काही कमी नाहीत. आणि पुन्हा एकदा सांगतो, या नंदींचं मनापासून कौतुक करूया, कारण की हे नंदी हे देव आहेत या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील. आणि प्रत्येक नंदी हा देवाचा म्हणत आहे. आणि खरंच या नंदींना मी जुन्या काळापासून ओळखतो. ज्यावेळेस बैलगाडा शर्यत क्षेत्र बघत होतो लहानपणापासून, म्हणजे चालू झाल्यापासून, तेव्हापासून या तिघांना मी कॉकटेल असेल पिस्टन असेल यांना आदत वयापासून बघतोय. आणि त्यांचा कमबॅक मला खूप काल व्हिडिओ बनवू शकलो नाही, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त, परंतु आज व्हिडिओ बनवतोय. खरंच मला
भारी वाटलं काल या तिघांचं कमबॅक झालं. आणि अशीच कामगिरी करा आणि तुमचं नाव, तुमच्या मालकाचं नाव तुम्ही करत राहा. एवढंच आम्हाला पाहिजे की तुम्ही पळता, हेच महत्त्वाचं आमच्यासाठी. आणि व्हिडिओ आवडला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो. आणि नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो बकासूरचा येईल, की बकासूरचं कमबॅक 20 तारखेच्या निमसोड मैदानामध्ये, महाराष्ट्र केसरीच्या, निमसोड नाही आहे कदमवाडीच्या मैदानामध्ये, त्या ठिकाणी बघायचं आहे लोकांना. आणि कोणासोबत असायला पाहिजे बकासूर याच्यासोबत थोडीशी चर्चा करूया. ती व्हिडिओ आपला 8-8:30च्या दरम्यान त्या ठिकाणी येईल. नक्कीच या चॅनलवरती येईल, नक्की बघा.